नमस्कार मित्रांनो, मी श्रीकांत स्पीक इंग्लिश 45 वरती मी तुमचं स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्सबद्दल बघणार आहोत। प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा यूज कोठे करायचा, त्याच्यासाठी कोणता फॉर्म्युला स्ट्रक्चर यूज करायचं आणि ते स्ट्रक्चर यूज करून पॉझिटिव्ह सेंटेन्स कसे बनवायचे, निगेटिव्ह सेंटेन्स कसे बनवायचे आणि क्वेश्चन कसं विचारायला शिकायचं, ते सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तर व्हिडिओला अगदी शेवटपर्यंत पहा। आणि मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवरती पहिल्यांदा आलेला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणखीन एक गोष्ट, मी शेवटच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्सबद्दल शिकवलेला आहे। जर तो व्हिडिओ तुम्ही अजून पाहिलेला नसेल तर तो व्हिडिओ पण जरूर पहा, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर करेन। तर चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। आजच्या चॅप्टरचं नाव आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स। हा एक खूप सिंपल आणि साधा टेन्स आहे। याच्यामध्ये सुरुवातीला आपण पाहूया की याचा यूज कुठे केला जातो। तर याच्यामध्ये दोन पॉईंट मी लिहिलेले आहेत, एक म्हणजे एक्सपिरियन्स आणि अचिव्हमेंट आणि दुसरं रिसेंट कंप्लीटेड ॲक्टिव्हिटी किंवा टास्क म्हणू शकतो। तर एक्सपिरियन्स आणि अचिव्हमेंट म्हणजे काय, सपोज आपण आपल्या लाईफमध्ये जो पण एक्सपिरियन्स केलेला आहे किंवा ज्या पण अचिव्हमेंट आपण घेतलेल्या आहेत, ज्या गोष्टी मिळवल्या आहेत, त्याच्याबद्दल बोलताना आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा यूज करतो। तर एक चांगल्या पद्धतीने मी थोडं एक्सप्लेन करतो तुम्हाला। सपोज रोहित हा एक मुलगा आहे आणि त्याचं वय आत्ता 25 आहे। तर रोहितनं 0 वर्षापासून 25 वर्षापर्यंत येईपर्यंत एक काहीतरी लाईफ जगलेली आहे। तर त्या लाईफमध्ये त्यानं ज्या काही गोष्टी अनुभवलेल्या आहेत किंवा ज्या काही अचिव्हमेंट केलेल्या आहेत, त्यानं मिळवलेल्या आहेत गोष्टी, त्याच्याबद्दल बोलताना आपल्याला प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा यूज करायचा आहे। जसं की रोहितने ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेलं आहे, रोहित मुंबईला जाऊन आलेला आहे, रोहित लंडनमध्ये राहिलेला आहे। तर ज्या काही गोष्टी रोहितने केलेल्या आहेत त्याबद्दल बोलताना आपल्याला प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा यूज करायचा। आता याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला पास्ट टाईमबद्दल सांगायचं नाही। जसं की मी असं नाही म्हणू शकत की मी 2018मध्ये ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं। तर हे जे वाक्य आहे, मी 2018मध्ये ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं, तर ते प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं नाही आहे। प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये आपण टाईमबद्दल बोलत नाही। मी असं म्हणू शकतो की मी ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेलं आहे। ओके, तर हा होता पहिला पॉईंट। आपल्याला एक्सपिरियन्सबद्दल किंवा अचिव्हमेंटबद्दल बोलताना प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा यूज करायचा आहे। दुसरा म्हणजे रिसेंटली कंप्लीटेड टास्क, म्हणजे आत्ताच एखादी गोष्ट कंप्लीट झालेली असेल तर त्याबद्दल बोलताना आपल्याला प्रेझेंट परफेक्ट टेन्स यूज करायचा आहे। ह्याच्यामध्ये मी तुम्हाला एक गोष्ट, जसं की मी आत्ताच असाइनमेंट कंप्लीट केलेली आहे, मी मंदिरामध्ये जाऊन आलेलो आहे, ते तिकडे गेलेले आहेत किंवा तो जिममध्ये गेलेला आहे। आत्ता ज्या गोष्टी कंप्लीट झालेल्या आहेत त्याच्याबद्दल बोलताना आपल्याला प्रेझेंट परफेक्ट टेन्स यूज करायचा आहे। तर आता युसेसबद्दल आपल्याला माहीत झालं की कधी यूज करायचं आहे। तर याच्यामध्ये जेव्हा स्ट्रक्चर आपण बिल्ड करतो तर त्यासाठी आपल्याला काही हेल्पिंग वर्बची गरज असते। तर हे दोन हेल्पिंग वर्ब आपण यूज करणार आहे, हॅव आणि हॅज। तर हॅव कधी यूज करायचं आणि हॅज कधी यूज करायचं ते पण आपण पाहूया। सुरुवातीला आपण पॉझिटिव्ह सेंटेन्स कसे बनवायचे ते बघूया आणि त्याच्यासाठी स्ट्रक्चर बघूया। ओके, तर सब्जेक्ट जेव्हा आय, वी, यू, दे आणि प्लुरल यापैकी असणार आहे त्यावेळी आपल्याला हॅव हे हेल्पिंग वर्ब यूज करायचं आणि स्ट्रक्चर असणार आहे सब्जेक्ट प्लस हॅव प्लस वर्बचा थर्ड फॉर्म इन द सेन्स, जसं की प्लेचं प्लेड होईल, ईटचं ईटन होईल, गोचं गॉन होईल, अशा पद्धतीनं आपल्याला थर्ड फॉर्म यूज करायचं। त्याच्यानंतर ऑब्जेक्ट, सब्जेक्ट प्लस हॅव प्लस वर्बचा तिसरा फॉर्म प्लस ऑब्जेक्ट, हे झालं स्ट्रक्चर। आणि हॅज कधी यूज करायचं आपल्याला, जेव्हा सब्जेक्ट हा ही, शी, इट किंवा सिंग्युलर नेम असेल आणि त्याचा स्ट्रक्चर कसं असणार आहे, सब्जेक्ट प्लस हॅज प्लस वर्बचा तिसरा फॉर्म प्लस ऑब्जेक्ट। ओके, तर आता या दोन स्ट्रक्चरचा यूज करून आपण काही सेंटेन्स पाहूया या सब्जेक्टच्या आधारित। पहिले जसं की आय सब्जेक्ट यूज करायचं आपल्याला, आय हॅव, वी हॅव, यू हॅव, दे हॅव किंवा प्लुरल। जसं की पहिलं सेंटेन्स आहे, मी ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेलं आहे, आय हॅव कम्प्लिटेड माय ग्रॅज्युएशन। त्याचं इंग्रजी कसं होईल, आय हॅव कम्प्लिटेड माय ग्रॅज्युएशन। आता
आम्ही तिथे गेलेलो आहे. वी हॅव गॉन देअर. तुम्ही हा व्हिडिओ पाहिलेला आहे. यू हॅव वॉच्ड दिस व्हिडिओ. त्यानंतर ते आलेले आहेत. दे हॅव कम. प्लुरलमध्ये आपण असं म्हणू शकतो की मुलांनी होमवर्क केलेलं आहे. चिल्ड्रन्स हॅव कम्प्लिटेड होमवर्क. तर या सब्जेक्टसाठीचे आपण सेंटेन्स पाहिले. तसंच आपण थर्ड पर्सनसाठी पाहूया. ही, तो ऑफिसला गेलेला आहे. ही हॅज गॉन टू ऑफिस. इथं हॅजचा यूज होणार आहे. त्यानंतर तिने मीटिंग अटेंड केलेली आहे. ही हॅज अटेंडेड मीटिंग. ओके. सिंग्युलर नाव नेममध्ये आईने स्वयंपाक बनवलेला आहे. मदर हॅज कुक्ड फूड. ओके. जेव्हा सिंग्युलर नाव येतं, माय मदर, युअर फ्रेंड, हीज फादर, हर बेस्ट फ्रेंड, या सिंग्युलर गोष्टीसाठी सुद्धा आपल्याला हॅजचा यूज करायचा. तर आपण हे पॉझिटिव्ह सेंटेन्स कसे बनवले ते पाहिलं. आता सेम आपल्याला निगेटिव्ह सेंटेन्स कसे बनवायचे ते पण बघायचं. तर त्याच्यासाठी स्ट्रक्चरमध्ये थोडंसं चेंज होतो. तो म्हणजे हॅव आणि हॅजसोबत नॉट हा शब्द ॲड केला जातो. स्ट्रक्चर सेम राहील. सब्जेक्ट प्लस हॅव नॉट प्लस व्हर्बचा तिसरा फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. आता याचं सेंटेन्स कसं होईल? हॅव कधी यूज करायचं, हॅज कधी यूज करायचं ते आपल्याला समजलेलं आहे. हॅव नॉट जसं की आय हॅव नॉट किंवा वी हॅव नॉट, यू हॅव नॉट, दे हॅव नॉट अशा पद्धतीनं. आणि हॅज नॉट ही हॅज नॉट, ही हॅज नॉट, रोहित हॅज नॉट, माय मदर हॅज नॉट. त्यावेळी आपल्याला हॅज नॉट यूज करायचं. तर आपण पहिलं सेंटेन्स पाहूया. जसं की मी ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेलं नाही. आय हॅव नॉट कम्प्लिटेड माय ग्रॅज्युएशन. तो ऑफिसला गेलेला नाही. ही हॅज नॉट गॉन टू ऑफिस. तर अशा पद्धतीनं आपण सेंटेन्स बनवू शकतो. तर आपण क्वेश्चन कसे विचारायला शिकायचं ते आता पाहूया. जेव्हा आपल्याला क्वेश्चन विचारायचा आहे तेव्हा हॅव आणि हॅज सब्जेक्टच्या अगोदर येणार आहे. ओके. आणि स्ट्रक्चर कसं होईल? हॅव किंवा हॅज प्लस सब्जेक्ट प्लस व्हर्बचा तिसरा फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. तर हॅव कधी यूज करणार आहे? फर्स्ट आणि सेकंड पर्सनसाठी किंवा प्लुरलसाठी. हॅज ह्या थर्ड पर्सन आणि सिंग्युलरसाठी आपण यूज करतो. ओके. तर हॅव आणि हॅज याच्यामध्ये यस आणि नो जेव्हा क्वेश्चनचा आन्सर असेल त्यावेळी आपल्याला हॅव हॅजनं सुरुवात करायची आहे. जसं की मी तुम्हाला विचारतोय तुम्ही ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेलं आहे का? तर याचं इंग्रजी कसं होईल? हॅव यू कम्प्लिटेड युअर ग्रॅज्युएशन. हॅव यू कम्प्लिटेड युअर ग्रॅज्युएशन. ओके. त्यानं मीटिंग अटेंड केलेली आहे का? हॅज ही अटेंडेड मीटिंग. त्यानं मीटिंग अटेंड केलेली आहे का? हॅज ही अटेंडेड मीटिंग. ओके. तर अशा पद्धतीनं आपण सेंटेन्स बनवू शकतो. सेंटेन्समध्ये निगेटिव्ह क्वेश्चन कसे विचारायचे ते पण आपण बघूया. निगेटिव्ह क्वेश्चन म्हणजे तू ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेलं नाही का? म्हणजे असं मी तुम्हाला विचारतो. तर याचं इंग्रजी कसं की हॅवंट यू कम्प्लिटेड युअर ग्रॅज्युएशन. तर सेंटेन्स स्ट्रक्चरमध्ये काय होणार आहे? हॅवला फक्त नॉट आणि हॅजला नॉट सुरुवातीला आपल्याला यूज करायचं. म्हणजे हॅवंट किंवा हॅझंट प्लस सब्जेक्ट प्लस व्हर्बचा तिसरा फॉर्म प्लस ऑब्जेक्ट हे त्याचं स्ट्रक्चर झालं. त्याने ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेलं नाही का? हॅझंट ही कम्प्लिटेड हिज ग्रॅज्युएशन. तो अजून आलेला नाही का? हॅझंट ही कम येट. तो अजून आलेला नाही का? किंवा तिनं मीटिंग अटेंड केलेली नाही का? हॅझंट ही अटेंडेड मीटिंग. तर अशा पद्धतीनं आपण सब्जेक्ट हॅवंट आणि हॅझंट या शब्दाचा यूज करून या हेल्पिंग वर्बचा यूज करून निगेटिव्ह क्वेश्चन विचारू शकतो. ओके. तर मित्रांनो हा होता आजचा व्हिडिओ. या व्हिडिओमध्ये आपण आज काय काय शिकलो? सुरुवातीला प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा यूज कोठे करायचा, त्यानंतर हेल्पिंग वर्ब कोणते यूज करतो याच्यामध्ये आपण हॅव आणि हॅज. हॅव कधी वापरायचं, हॅज कधी वापरायचं, त्याच्यानंतर व्हर्बचा तिसरा फॉर्म आपल्याला यूज करायचा. जेव्हा आपण निगेटिव्ह क्वेश्चन विचारतो तेव्हा आपल्याला हॅव नॉट हॅज नॉट यूज करायचं आहे. जेव्हा आपण क्वेश्चन विचारतो निगेटिव्ह सेंटेन्स जेव्हा आपण क्वेश्चन विचारतो त्यावेळी आपल्याला हॅव किंवा हॅजनं सुरुवात करायची. जेव्हा आपण निगेटिव्ह क्वेश्चन विचारतो त्यावेळी आपल्याला हॅवंट किंवा हॅझंट या हेल्पिंग वर्बनं सुरुवात करायची. तर खूप सिंपल आहे. थोडीशी प्रॅक्टिस तुम्हाला करावी लागेल. प्रॅक्टिस केल्यामुळे तुम्हाला फॉर्म्युले रिमेंबर किंवा ध्यानात ठेवावं लागणार नाहीत. ओके.
तर मित्रांनो, हा होता आजचा व्हिडिओ. खूप सिंपल आणि इझी आहे. प्रॅक्टिस करा आणि पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप लर्निंग, कीप प्रॅक्टिसिंग अँड कीप इम्प्रूव्हिंग. आणि बाकीचे व्हिडिओ पण तुम्ही जरूर पहा. मी आत्तापर्यंत प्रेझेंट परफेक्ट, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, त्यानंतर प्रेझेंट टेन्सचे काही व्हिडिओ बनवलेले आहेत. प्लेलिस्टमध्ये तुम्ही जावा. टेन्स या नावाने एक प्लेलिस्ट क्रिएट केलेली आहे. त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन बाकीचे व्हिडिओ पण तुम्ही जरूर पहा. ओके, तो सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ गाइज. टिल देन कीप लर्निंग, कीप प्रॅक्टिसिंग अँड कीप इम्प्रूव्हिंग.